राज्यातील आरोग्य प्रशासन अधिक सक्षम, गतिमान आणि पारदर्शक करण्याच्या दिशेनं सार्वजनिक आरोग्य विभागाचा महत्त्वपूर्ण डिजिटल निर्णय. शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती जलद, पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी महाकर्मी महाराष्ट्र कर्मचारी रुग्णमित्र ही डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आणि राज्यातील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदनिहाय माहिती, विशेषज्ञ डॉक्टरांची उपलब्धता आणि रिक्त पदांचा मास्टर डेटाबेस आता एका क्लिकवर. वैद्यकीय अधिकारी मॅनेजमेंट सिस्टीम, महाकर्मी महाराष्ट्र कर्मचारी रुग्णमित्र पोर्टल तसेच वैद्यकीय अधिकारी मॅनेजमेंट सिस्टीमचा आज माननीय सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री श्री प्रकाश आंबेडकर यांच्या शुभ हस्ते शुभारंभ होत आहे. आज आपण 2 पोर्टलचा इथे शुभारंभ केलेला आहे. अतिशय महत्त्वाचे पोर्टल जे माननीय मंत्री महोदयांच्या संकल्पनेतून आज साकारलेले आहे ते आपल्याला योग्य दिशा देतील. माननीय मंत्री महोदय, सर्वात पहिले तर मला वाटते नगर साहेबाचे अभिनंदन केलं पाहिजे, कारण आमच्या मार्गदर्शनाखाली मला वाटते त्यांनी चांगली भूमिका बजावली आहे. याच्यामध्ये ते दोन्ही पोर्टल्सची खूप गरज होती. एक 2 खूप महत्त्वाच्या आणि आवश्यक अशा पद्धतीच्या आपण दोन्ही पोर्टलची सुरुवात आधी या ठिकाणी करतो. मला वाटतं त्यासाठी उपस्थित असणारे आपल्या विभागाचे सचिव आदरणीय मुकुल सर, आमच्या कनिष्ठ सन्माननीय दिल्ली संचालक आणि आपले सर्वच अधिकारी आणि त्याचबरोबर ऑनलाईन उपस्थित असणारे सर्व सिव्हिल सर्जन, एकूण अधिकारी सर. खरं तर या सगळ्या गोष्टी खूप गरजेच्या आवश्यक आहेत, परंतु आपल्या सगळ्यांच्या एकूण कामकाजामध्ये थोड्याशा उडी राहिली अशा 2 गोष्टी होत्या. एका बाजूला जसं सन्माननीय निपुण सरांनी सांगितलं की आपले सगळे डॉक्टर्स जे स्पेशलिस्ट आहेत ते साईडला बसले, म्हणजे 3च्या ऐवजी 6 त्यांना आपण इम्प्लिमेंट केलं, परंतु ते नेमके साईडला बसून काय करतात असा प्रश्न होता. परंतु एकदा तेच वर्ध्याला गेले आणि त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी मला सांगितलं आणि वस्तुस्थिती नाही तिथंच नाही, अशा बऱ्याच ठिकाणी या सगळ्या गोष्टी होतात. या सगळ्या गोष्टींपेक्षा सुद्धा तो योग्य माणूस योग्य ठिकाणी असला पाहिजे आणि त्या सगळ्यासाठी आमच्याकडे एक अतिशय चांगल्या पद्धतीने डाटा पाहिजे. मला असं वाटतं की हा सगळा डाटा या निमित्तानं आपण तयार केला आणि त्याच्या माध्यमातून प्रत्येक माणूस की जो एक्सपर्ट आहे तो त्या ठिकाणी उपयोगाला येईल. आणि मगाशी जसं सन्माननीय निपुण सरांनी सांगितलं तसं आता बदली होत असताना सुद्धा जो माणूस जिथं असेल त्याप्रमाणे त्याची बदली करण्याबद्दल आणि त्याला योग्य ती नियुक्ती देण्याबद्दलच्या सूचना आता DHS किंवा सेक्रेटरी महोदयांच्याकडून जातील. याचा फायदा एकूणच कामकाज सूत्रबद्ध होईल आणि त्याबरोबर सगळे डॉक्टर्स उपलब्ध होतील, सगळे स्पेशलिस्ट उपलब्ध होतील. यासाठी खूप महत्त्वाचं आणि अनेक वर्षे आवश्यक असणार अशा पद्धतीचं काम आपण सुरू केलं. दुसरं काम की जे सगळ्यात महत्त्वाचं मागच्या अधिवेशनामध्ये याच्यावरती खूप चर्चा झाली होती आणि मग आम्ही एका वाक्यात ज्यावेळी सांगितलं त्यांना की या सगळ्याबद्दल आम्ही मेडिक्लेमचा संपूर्ण उपयोग हे आणतो, ऑनलाईन करतो, लगेच सभागृहामध्ये आश्चर्याचा धक्का बसल्यासारखीच कमी होतो आणि त्या सगळ्यांना सुद्धा अपेक्षित होतं आम्ही असं सांगूया. आणि मला असं वाटतं की सभागृहातला बरोबर 3 महिन्यापूर्वीचा घटना झाला आणि आज आपण ते सुरू करतो. त्यामुळे साहजिकच आपण सुद्धा जे काही बोललोय ते कमिटेड करतोय अशा पद्धतीचं सार्वजनिक आरोग्य विभागाची एक सगळी यंत्रणा आहे असं म्हटलं जातं. अशा पद्धतीचं चित्र आजच्या कार्यक्रमाची नियोजन आहे. जरी हे सुरुवात केली तरी निपुण सर कसं म्हणतील तशी आपल्या सगळ्यांची दुसरी जबाबदारी की आता याच्यामध्ये काही सुरुवात करताना थोड्याशी त्रुटी येतील, काही अडचणी येतील, पण त्या टार्गेटेडली आपण त्या संपवून आणि अख्ख्या महाराष्ट्रातल्या सगळ्या कर्मचाऱ्यांची बिलं ही आता मेडिक्लेम आपल्याला सगळे ऑनलाईन द्यायची. जरा सुद्धा पेंडन्सी असेल तर तिथल्या संबंधित यंत्रणेच्या जे कोण दोषी असतील त्यांच्यावरतीच कारवाई. आणि यापूर्वीचे सुद्धा सगळे डिले जे होते ते मेजरली सिव्हिल सर्जनांच्या ऑफिसमध्ये घ्यायची. नंतर आपल्या सगळ्यांची जबाबदारी जर असेल तर ती पटपट वेळेवरती देणे ही आपली महत्त्वाची जबाबदारी आहे. पण दुर्दैवानं ते होत नव्हतं आणि मग अशा वेळेला तक्रारी, आक्षेप आणि त्या आक्षेपानंतर मग विनाकारण आपल्याला डिपार्टमेंटवर होणारे ॲलिगेशन्स या सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या आजच्या या सगळ्या नवीन सुरुवातीतून निश्चितपणे थांबतील आणि चांगल्या पद्धतीने लोकांची विश्वासार्हता वाढेल आणि आवश्यक असणाऱ्या सुविधा वेळेत सगळ्यांना मिळतील. अशा पद्धतीने दोन्ही महत्त्वपूर्ण आरोग्य विभागाच्या वतीनं जे काही सुरुवात केलेली काम आहे या सगळ्यांची आपण शुभारंभ केला आहे. मी मनापासून अभिनंदन करतो आपल्या सगळ्या टीमचं. आणि जसं निपुण सरांनी सांगितलं तसं आमच्या मगर सरांनी सांगितलं, पण मगर सरांबरोबर तुम्ही त्याला यस म्हणतात आणि पॉझिटिव्हिटी मॅडम नाही तुम्ही त्याला पुढं गो आहे म्हणून सांगितलं. त्यामुळे आपल्या सगळ्यांचंच मनापासून आहे. कारण शेवटी चांगल्या गोष्टी होत असताना सगळ्यांनीच सकारात्मकता दाखवल्याशिवाय होणार नाही आणि आपण सगळ्यांनी चांगलं काम केलं. मला असं वाटतं की ही केवळ एकच नाही, अजून खूप कामं गरजेची आहे. बऱ्याच वेळा आता सुद्धा हाऊसमध्ये 1 तास करून उत्तर होत
1 तासामध्ये लोकांच्या अपेक्षा खूप आहेत आणि त्या तुलनेनं आम्ही अजून सुद्धा जे रिझल्ट द्यायला पाहिजे ते द्यायला थोडीशी अजून वेळ होतो. त्यामुळे मला सगळ्यांनाच विनंती करायची जे सगळे ऑनलाईन आहेत ते आणि आमचे सर्व सामान्य अधिकारी अजूनही गतिमानतेने एकापेक्षा एक चांगले निर्णय आपली घेऊया. लोकहिताचे निर्णय घेण्यासाठी आपण सगळेजण एवढ्या मोठ्या जबाबदाऱ्या शासनानं आणि आम्हाला समाजाने दिल्या. त्याचा उपयोग जर झाला तर अनेक लोकांची आशीर्वाद आणि दुवा आपल्या सगळ्यांना मिळते. 2 सुविधा आज सुरू केल्या त्याच्याबद्दल मनापासून अभिनंदन आणि तुमच्या सगळ्या चांगल्या काम केल्या आणि याही दोन्ही गोष्टीसाठी आपण सगळ्यांनी व्यवस्थितरित्या काम करून पुढच्या टप्प्यामध्ये अजूनही चांगलं काम करूया अशी विनंती करतो. कार्यक्रमाचं नियोजन केल्याबद्दल दोन्ही संचालक मंडळाचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आजच्या आपल्या संकल्पनेतून सर हे दोन्ही पोर्टल आज या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेले आहेत आणि निश्चितपणे सर हे पण आपल्याला ग्वाही देतो की हे दोन्ही पोर्टल चांगल्या पद्धतीने रन होतील या दृष्टीने आम्ही पण वेळोवेळी सर त्याच्यामध्ये सगळ्यांचा फॉलोअप घेऊ आणि त्याच्यामध्ये कारवाई करू सर. आजच्या कार्यक्रमासाठी सर आपण या ठिकाणी आपला वेळ काढून या ठिकाणी आपण उपलब्ध झालात त्याबद्दल सर मी विभागाच्या वतीने आपले आभार मानतो. त्याचप्रमाणे आदरणीय प्रधान सचिव सर आणि कमिशनर मॅडम, संचालक साहेब आणि सर्व उपस्थित अधिकारी यांचं देखील या ठिकाणी मी आभार प्रकट करतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.